त्यांना न्याय देऊ शकतील याच भूमिकेतनं साहेबांबरोबर आले आणि त्याची प्रचिती अशी झाली की आमच्या बच्चूभाऊंकडेच दिव्यांग मंत्रालय देखील साहेबांनी दिलेलं होतं. त्याच्यामुळं उमेदवारीचा सगळा जो अधिकार आहे तो साहेबांना आहे. परंतु बच्चूभाऊ आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याचा आनंद माझ्यासहित सगळ्या शिवसैनिकांना आहे. सर, एकीकडे महाविकास आघाडीमध्ये दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. काँग्रेसही रिंगणात उतरायला तयार आहे. राष्ट्रवादीही उमेदवार उतरवू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ते 3 वाजता याचं सगळं चित्र स्पष्ट होईल. आमचे किती उमेदवार असतील, काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही. तुमच्याकडनंच आम्ही काल बघितलं ऐकलंय वेडेट्टीवर काहीतरी मुख्यमंत्री महोदयांना भेटून गेले. तुम्हीच असं सांगितलं की पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देखील मुख्यमंत्र्यांना भेटून गेले. त्याच्यामुळे ह्याचा सगळा परिपाक जो आहे तो 3 वाजता तुम्हाला बघायला मिळेल. बच्चू कडू यांच्या एकूणच भविष्यात ते आमदार निवडून येऊ शकणार नाहीयेत म्हणून परिषदेवरती आता जात आहेत. आधी म्हटले पक्ष विलीन करायला मी काय मूर्ख आहे का, आणि आता स्वतः पक्षप्रवेश शिवसेनेत करत आहेत. त्यावरनं संजय राऊत बोलले. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाची आहे. प्रत्येकानं दिव्याखाली आमदार स्वतःच्या किती आहे तो बघितला पाहिजे. स्वतःचं पहिलं बघितलं पाहिजे ना. आता दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युबीटीमध्ये काय काय आहे, कोण कोण आम्हाला रात्री भेटले ते मी सांगत नाही. कोण भेटले नाही ते सांगत नाही. त्याच्यामुळे आपल्या दिव्याखाली आमदार किती आहे आपण बघितलं पाहिजे. सारखं उठसूट बच्चू कडूंवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, ह्याच्यातनं काय शेवटी आम्ही देखील माननीय